नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे. कधी घरात भाजीला काही नसेल किंवा उन्हाळ्यात काहीतरी वेगळं आणि चटपटीत खावंसं वाटत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. आज आपण बनवतोय मऊ लुसलुशीत आणि खमंग अशा ताकातल्या बेसनाच्या वड्या. रेसिपी अगदी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियमने युक्त अशा उन्हाळ्यात थंडावा देणाऱ्या डब्यात नेण्यासाठी तसेच भाकरी पोळीबरोबर मस्त तेल घेऊन ताव मारण्यासाठी उत्तम पर्याय आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे हरभऱ्याच्या डाळीचे पीठ म्हणजेच बेसन घेतलेले आहे 1 वाटी. त्याच वाटीने मोजून 2 वाट्या इथे आंबट ताक घेतलेलं आहे. इथे प्लेटमध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, 5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर फोडणीसाठी कढीपत्ता, कोथिंबीर, हळद, मोहरी, मीठ, अर्धा चमचा हिंग, सजवण्यासाठी सुक्या खोबऱ्याचा खीस किंवा ओल्या खोबऱ्याचा खीस तुम्ही टाकू शकता, तर खीस टाकणे हे ऑप्शनल आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचे पीठ म्हणजेच बेसन आपण टाकून घेतले. त्यानंतर त्याच वाटीने मोजून 1 वाटी आपल्याला आंबट ताक इथे टाकून घ्यायचे आहे. शक्यतोवर आंबट ताकाचाच वापर या बेसनासाठी करायचा आहे. आता विस्करने ताक आणि बेसन चांगलं एकत्र करून घ्यायचं, म्हणजे यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. चांगलं स्मूथ असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे बेसन आणि ताक चांगलं एकत्र झालं. त्यानंतर परत 1 वाटी आपण ताक इथे टाकून घेतलेलं आहे आणि 1/4 चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे. टाकलेलं सर्व मिश्रण परत आपल्याला विस्करने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे चांगलं एकजीव झालं. आता फोडणीची तयारी करूया. कढईमध्ये 2.5 पड्या तेल टाकून घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी टाकून घेतली. मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला लगेच अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेच लसूण, जिरे, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. आता हिचा कच्चेपणा जाईपर्यंत ही तेलात चांगली परतून घ्यायची. इथे आपली पेस्ट चांगली परतून झालेली आहे. आता आपल्याला कढीपत्ता इथे टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ताही तेलात चांगला परतून घ्यायचा. कढईत टाकलेलं सर्व साहित्य चांगलं परतून झालं. त्यानंतर लगेच आपण जे ताक आणि बेसनाचं बॅटर तयार केलं होतं ते संपूर्ण इथे टाकून द्यायचं आहे. विस्करने छान एकजीव करायचं. त्यानंतर चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. तर 1 चमचा मी मीठ टाकून घेतलं. त्यानंतर टाकलेलं मीठ हे विस्करने चांगलं एकजीव करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मिडियम करायची. मिडियम आचेवर घट्ट होईपर्यंत हे बेसन असंच विस्करने हलवत राहायचं आहे. 1 मिनिटातच हे बेसन घट्ट व्हायला लागते. जसे जसे घट्ट होते तसेच चमचा फिरवायला आपल्याला जड जाते. विस्करने फिरवल्यामुळे यामध्ये गाठी होत नाही आणि मऊसूद असे हे बेसन तयार होते. आता विस्कर काढून टाकायचं आणि आपला जो चमचा असते त्याने हे बेसन एकसारखं करून घ्यायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आणि मंद आचेवर झाकण ठेवून हे बेसन आपल्याला 5 ते 6 मिनिट शिजून घ्यायचं आहे. तर ताकातलं बेसन शिजून इथे 6 मिनिटं पूर्ण झाले. चांगली दणदणीत वाफ आपल्या ताकातल्या बेसनाला आलेली आहे. आता चमच्याने हे बेसन चांगलं एकसारखं करून घ्यायचं. यावरती हिरवीगार कोथिंबीर टाकायची. त्यानंतर चमच्याने चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता हे ताकातलं बेसन आपलं तयार आहे. हे तुम्ही पोळी, भाकरी, फुलक्याबरोबर खाऊ शकता किंवा प्रवासात डब्यात नेण्यासाठी खूप छान पर्याय आहे. तर प्रवासात नेण्यासाठी आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत. त्यासाठी एक असं ताट घेतलं. ताटावरती आपलं खायचं तेल टाकून घ्यायचं. पूर्ण ताटाला लावून घ्यायचं. आता यावरती आपल्याला हे शिजलेलं बेसन टाकून घ्यायचं आहे. तर संपूर्ण बेसन मी इथे टाकून घेतलेलं आहे. थोडं बेसन हे घट्ट, थोडंसं बुडी लागते, पण ती खरडही खूप खायला छान लागते. तर आता ताटात टाकलेलं बेसन असं चमच्याने एकसारखं करून घ्यायचं. आता ताटात टाकलेल्या बेसनाची वडी ही आपल्याला किती प्रमाणात जाड पाहिजे त्यानुसार हे बेसन आपल्याला पसरून घ्यायचं आहे. त्यावर मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची. त्यानंतर ताकातल्या वड्या सजवण्यासाठी मी इथे सुक्या खोबऱ्याचा खीस टाकत आहे. त्याऐवजी तुम्ही ओल्या खोबऱ्याचाही खीस टाकू शकता. जर प्रवासात हे बेसनाच्या वड्या नेत असाल तर खोबऱ्याचा खीस अजिबात टाकू नका. त्यानंतर हे हाताने चांगले थापून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी 15 ते 20 मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता कढईमधली खरड आपल्याला जेव्हा बेसन ताजं असते तेव्हाच लगेच काढून घ्यायची. जर कढईला लागलेलं बेसन जर जास्त घट्ट झालेलं असेल किंवा कोरडं झालेलं असेल तर त्यावर थोडासा हपका मारायचा. झाकण ठेवून मंद आचेवर एक वाफ काढायची.
त्यानंतर ती खरड लगेच निघते. बेसन थंड होऊन 15 मिनटं पूर्ण झाले. आता चमच्याने याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. जसे ढोकळ्याला कापतो त्याचप्रमाणे याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. थंड झाल्यानंतर या ताकातल्या बेसनाच्या वड्या लगेच पडतात आणि मऊसूद अशा ह्या वड्या तयार होतात. शेवटपर्यंत ह्या मऊसूदच राहतात, घशात अजिबात अडकत नाही. 1 वाटी बेसन आणि 2 वाट्या ताक हे याचं परफेक्ट प्रमाण आहे. मी सांगितल्याप्रमाणे एकदा ही बेसनाची वडी नक्की करून पहा. खूप छान लागते आणि डब्यात नेण्यासाठी तर उत्तम पर्याय आहे. 2 ते 3 दिवस ही बेसनाची वडी अशीच्या अशीच राहते. प्रवासात नेण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. फक्त खोबरं किस टाकायचं नाही. खोबरं किस शिवाय ह्या वड्या आपल्याला डब्यात बांधून न्यायच्या आहे. त्यावरती मस्त तेल घ्यायचं. 2 ते 3 दिवस ह्या वड्या प्रवासात सहज टिकतात आणि खायलाही खूप छान लागतात. डब्यात नेण्यासाठी तसेच घरी ज्वारी भाकरी फुलक्याबरोबर खाण्यासाठी छान पर्याय आहे. तुम्हाला ताकातल्या बेसनाच्या वड्या कशा वाटल्या हे नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.